गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या शाही साखरपुड्यामुळे चर्चेत असलेल्या इंदुरीकर महाराजांनी मुलीच्या लग्नाबाबत मोठा निर्णय घेतलाय। मुलीचं लग्न याही पेक्षा टोले जंग करणार आहे, बघू कोणाचं काय म्हणणं आहे, असा थेट इशारा इंदुरीकर महाराज यांनी दिलाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय। माजी नगराध्यक्ष रवींद्र देशमुख यांनी भाजपात प्रवेश केलाय। नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा हा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे, पण गुरुवारी या ठिकाणी पाण्याचा प्रवाह अचानक वाढून 7 जणांचा जीव धोक्यात आला होता। घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य करून या सर्वांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले। छत्रपती संभाजीनगरातील उस्मानपुरा भागात रेखा राजू जाधव या 50 वर्षीय महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। घटनेनंतर नागरिकांनी मृतदेह थेट ठाण्यात आणत रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत ठिय्या मांडला। मुलगी बेपत्ता झाल्यानंतर वाढलेल्या मानसिक तणावामुळे रेखा जाधव यांनी घरातच गळफास घेतल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। बोपोडी आणि ताथवड्यात सरकारी जमीन खासगी नावावर करण्याचा प्रयत्न उधळला गेलाय। पूर्वी तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी केलेला प्रकार प्रशासनाच्या नजरेत आला, तर ताथवड्यात सजग तलाठ्याने वेळेवर वरिष्ठांना कळवून सरकारी जमीन खासगी मालकाकडे जाण्यापासून वाचवली आहे। पुणे महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या प्रवेश शुल्कामध्ये 50% वाढ होणार आहे। प्राणी संग्रहालयातील उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। महाराष्ट्र शासनाने हृदय, यकृत, फुफ्फुस यांसारख्या अवयव प्रत्यारोपणासह 9 महागड्या गंभीर आजारांच्या उपचारासाठी आता 20 लाख रुपयांपर्यंतची मदत देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांनी संकेतस्थळावर नामनिर्देशन पत्रातील माहिती भरावी, पण कोणतेही कागदपत्र अपलोड करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करून उमेदवारांची मोठी चिंता दूर केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट आहे। हा अर्ज ऑनलाईन स्वीकारताना अडचणी उभ्या राहत आहेत, त्यामुळे हे अर्ज प्रत्यक्षात स्वीकारावे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे। राज्यातील एकूण बाल मृत्यूंपैकी 16.3% मृत्यू हे न्यूमोनिया आजारामुळे होतात। याचे गांभीर्य लक्षात घेऊन तीव्र श्वसनदाह आजारामुळे होणारे बाल मृत्यू टाळण्यासाठी सुरू झालेल्या सांस मोहिमेत आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करणार आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार।